नमस्कार, मी डॉक्टर सचिन जाधव, सुखायू हॉस्पिटल नाशिक। आज आपला चर्चेचा विषय आहे ते म्हणजे पाईल्स, मूळव्याध। तुमच्या लक्षात येईल की संडासच्या जागी कुठलाही त्रास झाला की सर्वजण त्याला मूळव्याध असं म्हणतात, परंतु संडासच्या जागी पाईल्स, फिशर, फिस्चुला, ॲनल वॉर्ड्स असे अनेक प्रकारचे आजार होतात, परंतु प्रत्येक वेळेस त्याला मूळव्याध असं संबोधलं जातं। त्याच्यामुळे मुळात तुम्हाला मूळव्याध आहे किंवा नाही हे एखाद्या सर्जनकडे जाऊनच तपासावं लागेल, त्याशिवाय आपल्याला मूळव्याध आहे किंवा नाही हे कळणार नाही। तर हे सर्जन तपासणार कसे? तर त्यासाठी एक प्रोक्टोस्कोपी नावाची छोटीशी एक प्रोसिजर असते। या इमेजमध्ये तुम्ही एक प्रोक्टोस्कोप बघू शकता आहात। हा प्रोक्टोस्कोप त्या ठिकाणी ॲनेस्थेटिक जेल लावून संडासच्या जागी आतमध्ये इन्सर्ट केला जातो आणि त्यामधून मूळव्याध तिचे कोंब, आता हे कोंब म्हणजे काय तर त्या ठिकाणी फुगलेल्या रक्तवाहिन्याच त्या असतात। तर मुळात या रक्तवाहिन्या किती प्रमाणात फुगलेल्या आहेत हे आपल्याला कळतं। मुळात मूळव्याध म्हणजे संडासच्या जागी असलेल्या रक्तवाहिन्या फुगणं। आता या रक्तवाहिन्या किती प्रमाणात फुगलेल्या आहेत आणि कुठल्या ठिकाणी फुगलेल्या आहेत, त्यामधून रक्तस्राव होतोय की नाही, याप्रमाणे त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात। मुळात एखादी रक्तवाहिनी जर फुगलेली असेल तर ती रक्तवाहिनी या इमेजमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही बघू शकताय तर त्याचे 4 ग्रेड्स पडतात। फर्स्ट ग्रेडमध्ये ती रक्तवाहिनी ही फुगून फक्त संडासच्या जागेच्या आतमध्येच असते। ज्यावेळेस तिथून संडास बाहेर पडते त्यावेळेस त्या रक्तवाहिनीला धक्का लागतो आणि त्यामधून रक्तस्राव होत असतो। बऱ्याचदा हा रक्तस्राव होत असताना विशेष वेदना नसतात किंवा बऱ्याच पेशंटला संडासच्या जागेच्या अवतीभोवती खा झाल्यासारखं किंवा चिकट स्त्राव असल्यासारखं जाणवतं। ग्रेड 2 या पोझिशनमध्ये संडासची जागा आहे, त्या संडासच्या जागेमधून तो मूळव्याधीचा जो कोंब आहे किंवा ती जी रक्तवाहिनी आहे ती रक्तवाहिनी बाहेरच्या बाजूला येते आणि त्यानंतर ती पुन्हा आतमध्ये निघून जाते। ग्रेड 3मध्ये ती रक्तवाहिनी तुम्ही जसं इमेजमध्ये बघू शकताय ती बाहेरच्या बाजूला डोकावते आणि बोटाने ती आतमध्ये ढकलावी लागते, तेव्हाच ती आतमध्ये जाते। आणि ग्रेड 4 या चतुर्थ श्रेणीमध्ये ती पूर्ण रक्तवाहिनी ही ओढली जाऊन ती संपूर्णपणे बाहेरच्या बाजूला येते। कितीही आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती रक्तवाहिनी बाहेरच्या बाजूला दिसते। मुळात या रक्तवाहिनीलाच कोंब असं आपण अगदी आपल्या बोलीभाषेमध्ये म्हणत असतो। तर त्याचप्रमाणे अजून एक प्रकार बघायला मिळतो तो म्हणजे एक्सटर्नल पाईल। आता ह्या ज्या 4 ग्रेड्स मी तुम्हाला सांगितल्या ह्या इंटरनल पाईल्सच्या आहेत, म्हणजे आतल्या बाजूने एखादी रक्तवाहिनी फुगते आणि ती संडासच्या जागेमधून बाहेर येते आणि त्यामुळे लक्षण निर्माण होतात, जसं खाज येणं, ब्लिडिंग होणं, रक्तस्राव होणं, अशा प्रकारची लक्षणं असतात। एक्सटर्नल पाईल्समध्ये जसं तुम्ही या इमेजमध्ये बघू शकताय की संडासच्या जागेच्या अवतीभोवती असलेली एखादी छोटी रक्तवाहिनी जी बाहेरच्या बाजूला आहे ती फुगते आणि ती फुगल्यामुळे त्या ठिकाणी भयंकर वेदना असतात। हाताला असं कोंब आल्यासारखं किंवा उंचवटा आल्यासारखं, अशी सूज आल्यासारखं जाणवतं आणि याच्यामध्ये वेदना मात्र भयंकर असतात। मुळात हे तुम्ही स्वतः डायग्नोज करण्यासारखी गोष्ट नाहीच आहे, यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जाऊनच डायग्नोसिस करावं लागेल। म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की मूळव्याधीचे एकूण एक्सटर्नल पाईल्स म्हणजे बाहेरच्या बाजूचा मूळव्याध किंवा आतल्या बाजूचा मूळव्याध असे 2 प्रकार असतात। आतल्या बाजूचा जो मूळव्याध आहे त्याच्या 4 अवस्था आहेत त्या आपण डिस्कस केल्या। आता हा जो मूळव्याधीचा प्रकार आहे याच्यासाठी इलाज काय, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पोट साफ होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। होण्याचं कारणही हेच आहे की अति जोर देणं, एकाच जागेवर संडास करत असताना अति जोर देणं, सतत कॉन्स्टिपेशन होणं म्हणजे खडा संडासला होणं, त्यानंतर एकाच जागेवर बसून खूप वेळपर्यंत काम करत राहणं, अशा अनेक प्रकारचे याच्यामध्ये कारणं असतात। काही कारणं ही अति प्रमाणात मद्यपान करणं, लिव्हरचे काही डिसऑर्डर्स आहेत म्हणजे यकृताच्या रिलेटेड काही जर आजार असतील तर त्यामुळे देखील मूळव्याधीचा त्रास उद्भवू शकतो। आता तुम्ही म्हणाल की मग याची ट्रीटमेंट काय, तर औषधांनी देखील याची ट्रीटमेंट करता येऊ शकते। जर कॉन्स्टिपेशन कमी करण्यात आलं, पोट साफ होण्याची प्रक्रिया जर व्यवस्थित राहिली तर बऱ्याच अंशी पहिल्या किंवा दुसऱ्या ग्रेडचा जो मूळव्याध असतो त्यामध्ये फरक पडताना आपल्याला दिसतो। परंतु जर मूळव्याध हा तृतीय किंवा चतुर्थ श्रेणीमध्ये आलेला असेल तर मात्र त्याला सर्जरी हाच एक इलाज असतो। आता अजून एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे की
एकच सर्जरीचा कुठलाही प्रकार हा सर्व प्रकारच्या मूळव्याधांमध्ये 100% उपयुक्त असा नसतो. आणि म्हणूनच वैद्यकीय जर तुम्ही भाषेत म्हणायला गेलात तर याला एन नंबर ऑफ म्हणजे अनेक प्रोबॅबिलिटीज आहेत, अनेक प्रकारच्या ऑपरेशनच्या स्टाईल्स डेव्हलप झालेल्या आहेत. प्रत्येक सर्जन्सने याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करून नवीन नवीन प्रक्रियांचा अभ्यास करून अनेक प्रकारांनी मूळव्याध बरं करण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी आयुर्वेदामध्ये सुद्धा पूर्वी क्षारसूत्राने हे मूळव्याधीचे कोंब म्हणजे या नसा बांधल्या जायच्या आणि अत्यंत आजही या पद्धतीने याच्यासाठी ट्रीटमेंट अशा पद्धतीने केली जाते. तर थोडक्यात बँडिंग म्हणजे ती मूळव्याधीचा जो कोंब आहे तो बांधून टाकणं ही एक प्रक्रिया आहे. स्क्लेरोथेरपी म्हणजे ती जी रक्तवाहिनी आहे, जी रक्तवाहिनी सुजलेली आहे, त्या रक्तवाहिनीमध्ये ऑफकोर्स भूल देऊन किंवा काही वेळेस भूल न देता सुद्धा इंजेक्शन देतात आणि ते इंजेक्शन दिल्यामुळे ती रक्तवाहिनीमधले जो भाग आहे हा गोठून जातो किंवा ती रक्तवाहिनी कडक होऊन जाते, जी पुन्हा भविष्यात त्रास देण्याची शक्यता कमी असते. तसंच कोॲग्युलेशन मेथड, इन्फ्रारेड लाईट किंवा क्रायोसर्जरी अशा प्रकारे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत की जे त्या रक्तवाहिनीला जाळून टाकतात किंवा त्या रक्तवाहिनीचा आतला जो बोर असतो, जो आतली पोकळी आहे, ती पोकळी ही नष्ट केली जाते. तर कोॲग्युलेशन थेरपीने देखील फरक पडू शकतो. त्याचप्रमाणे आर्टरी लायगेशन म्हणजे मूळव्याध ही एक प्रकारची रक्तवाहिनीच आहे आणि ती रक्तवाहिनी फुगलेली आहे. तर तिचं जे ओरिजिन आहे, जिथून ती रक्तवाहिनी आलेली आहे, त्या रक्तवाहिनीलाच तिच्या ओरिजिनच्या ठिकाणी म्हणजे जिथून तिचे ब्रांचेस फुटतात त्याच ठिकाणी तिला बांधून टाकणे हा देखील याचा पर्याय असू शकतो. प्रत्येक रुग्णाच्या वेगवेगळ्या अवस्थेप्रमाणे वेगवेगळी सर्जरी करण्याचं सांगितलं जातं. त्यामुळे प्रत्येक पेशंटला एकच प्रकारची सर्जरी हा काही याचा परमनंट इलाज नसतो. अगदीच जर चतुर्थ श्रेणीमधले आणि अनेक मूळव्याध असतील, जसं तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकताय, मुळात या ज्या रक्तवाहिन्या असतात या 3 o'clock पोझिशन, 7 o'clock पोझिशन आणि 11 o'clock पोझिशन या 3 ठिकाणी असतात आणि या रक्तवाहिन्या जर तिन्ही ठिकाणी वाढलेल्या असतील, त्याचा आकार खूपच मोठा असेल, चतुर्थ श्रेणीमध्ये आहे, त्यातून ब्लिडिंग होत असेल, तर पूर्णपणे ही रक्तवाहिनीच काढून टाकणे, बांधून त्या रक्तवाहिन्या काढून टाकणे हा एक पर्याय असतो. हिमोरेक्टॉमी हे त्या सर्जरीचं नाव आहे. परंतु या ऑपरेशन नंतरचा जो रिकव्हरी पिरियड आहे, पेशंटला बरं होण्यासाठी जवळजवळ 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागू शकतो. तर त्याहीपेक्षा हिमेरेडोपेक्सी किंवा स्टेपलर सर्जरी नावाचा एक पर्याय उपलब्ध असतो, ज्या या रक्तवाहिन्यांना ओढून पुन्हा आपल्या जागी बसवतात आणि हळूहळू हे जे संडासच्या जागेची जी मूळ संरचना आहे ती पुन्हा व्यवस्थित पहिल्याप्रमाणे होऊ शकते. तर अंडरलाईन्ड मला एक गोष्ट सांगायची आहे की मुळात मूळव्याध होऊच नये यासाठी तुमची लाईफस्टाईल करेक्शन करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कॉन्स्टिपेशन टाळणं महत्त्वाचं आहे. मुळात ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा हाय फायबर डाएट घेणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि तरीसुद्धा जर मूळव्याध भयंकर त्रास देत असेल तर मी सांगितलेल्या या ऑपरेशन्सचा सल्ला तुम्हाला डॉक्टर्स देऊ शकतात.